नमस्कार मित्रांनो, आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे आणि तो विषय असा आहे की भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्य. आता या वैशिष्ट्यामध्ये आपण काय बघूया, तर पहिलं वैशिष्ट्य आहे असं आहे की भारतीय राज्यघटना ही सर्वात मोठी अशी लिखित राज्यघटना आहे. या राज्यघटनेमध्ये 395 कलमे आहेत, 8 परिशिष्ट आहेत आणि 22 भाग आहेत. दुसरं आपण वैशिष्ट्य बघितलं तर एकेरी नागरिकत्व. एकेरी नागरिकत्व काय म्हणजे सर्वांना मतदानाचा हक्क आहे आणि त्या मतदानातून त्यांना त्यांचा प्रतिनिधी निवडले जातात. म्हणजे पूर्ण सत्ता ही कोणाकडे दिलेली आहे, तर जनतेकडे दिलेली आहे. तिसरं आपण वैशिष्ट्य बघितलं तर काय आहे, तर लोकशाही आणि सार्वभौम गणराज्य. म्हणजेच काय आहे, लोकशाही राहिली पाहिजे आणि सामान्य नागरिक हा सामान्य नागरिकाकडे सत्ता राहिली पाहिजे असा त्याचा विचार केलेला गेलेला आहे. तिसरं वैशिष्ट्य काय आहे, तर संसदीय प्रणाली. संसदीय प्रणालीमध्ये काय आहे, तर संसदीय प्रणाली आपण इंग्लंड करून गेली. ह्याच्यामध्ये काय आहे, लोकसभा, राज्यसभा, विधान परिषद आणि विधानसभा. ह्याच्यामध्ये काय केलं जातं, तर कायदे करण्याचं काम केलं जातं आणि कायदे करण्याचं काम आणि जनता यांना निवडून देते आणि जनतेच्या हितासाठी या ठिकाणी कायदे बनवले जातात. आता त्याच्यानंतरचं काय वैशिष्ट्य आहे, तर संघराज्य पद्धत. संघराज्य पद्धतीमध्ये काय आहे, तर काय केलेलं आहे, पूर्ण सत्ता ही राज्याकडे न ठेवता संघाकडे ठेवलं. म्हणजे कुठे ठेवलेली, केंद्राकडे सत्ता आहे आणि केंद्र हे प्रबळ केलेलं आहे. म्हणजेच याला आपल्याला थोडक्यात काय म्हणता येईल, तर भारत हा विनाशी राज्याचा अविनाशी संघ आहे. तर अमेरिकेच्या बाबतीत असं नाही होत. अमेरिकेच्या बाबतीत काय आहे, अमेरिका ही अविनाशी राज्याचा अविनाशी संघ आहे. म्हणजे त्या ठिकाणी राज्याची केंद्रशासित पद्धत होऊ शकत नाही. परंतु आपल्या इथं काय होतं, राज्याची दुसऱ्या राज्यामध्ये पण विभागणी केली जाऊ शकते आणि राज्याचा केंद्रशासित प्रदेशसुद्धा केला जाऊ शकतो. हे आपल्या राज्यघटनेमध्ये अधिकार आहे. दुसरं काय आहे, तर आहे वेलफेअर स्टेट. म्हणजे काय, कल्याणकारी राज्याची स्थापना केलेली आहे. दुसरा आहे प्रौढ मतदान पद्धती. मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट्स. भाग 3 मध्ये काय केलेले आहेत, मूलभूत हक्क दिलेले आहेत. म्हणजे काय आहे, प्रत्येक नागरिकाला त्याला त्याच्या न्यायासाठी दाद मागण्यासाठी तो कुठं जाऊ शकतो, कोर्टामध्ये जाऊ शकतो. ह्याच्यासाठी फंडामेंटल राईट. दुसरं काय आहे ह्याच्यामध्ये वैशिष्ट्य, तर मार्गदर्शक तत्त्वे. मार्गदर्शक तत्त्वे ही आपण आयर्लंड करून घेतलेली आहेत. मार्गदर्शक तत्वामध्ये काय करू शकता, संसद कायदे करू शकतं आणि ते कायदे हे एका चौकटीत राहून त्यांना करता येतं. अशी ही आहेत भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये. थँक्यू.